महाराष्ट्रात एकूण 36 जिल्हे आहेत. त्यापैकी एकाही जिल्ह्यात जून महिन्यात सरासरी इतका पाऊस पडलेला नाही. इतकंच काय, पण संपूर्ण राज्याचा विचार केला तर जून महिन्यात सरासरीच्या केवळ निम्माच पाऊस पडलाय. म्हणजे या महिन्यात पावसाची तूट 50% आहे. ती तूट पुढच्या महिन्यात भरून निघणार का? जुलै महिन्याची सुरुवात पावसासोबत झाली असली आणि संततधार पाऊस सुरू असताना तुम्ही हा व्हिडिओ पाहत असलात तरी संपूर्ण जुलै महिना पावसाचा असेल की या महिन्यातही अपुरा पाऊस पडून महाराष्ट्राची अवस्था आगीतून फुफाट्यात अशी होणार, या मुद्द्यांचा सविस्तर आढावा घेणारा हा व्हिडिओ तो शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी अभिजित घोरपडे आणि तुम्ही पाहताय भवताल व्हिडिओज. या वर्षीचा पावसाळा कसा असेल याची छोटीशी झलक जून महिन्यात पाहायला मिळाली. जूनमध्ये महाराष्ट्राचा विचार करता सरासरीच्या निम्माच पाऊस पडला, तर संपूर्ण देशात सरासरीच्या 60% पाऊस पडला. देशभरातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये अशीच स्थिती आहे. देशात एकूण 741 जिल्हे आहेत. त्यापैकी 550 जिल्ह्यांमध्ये जून महिन्यात सरासरीपेक्षा कमी किंवा खूप कमी पाऊस पडला. महाराष्ट्रात तर एकाही जिल्ह्याने सरासरी पावसाचा आकडा ओलांडलेला नाही. सर्वच ठिकाणी सरासरीपेक्षा कमी किंवा खूप कमी अशा स्वरूपाचा पाऊस झालाय. महाराष्ट्राच्या सर्व 4ही उपविभागांमध्ये म्हणजे कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ इथं परिस्थिती सर्वसाधारणपणे सारखीच आहे. नेमकेपणाने सांगायचं तर संपूर्ण राज्य म्हणून महाराष्ट्रात जून महिन्यात सरासरी 210 मिलीमीटर इतका पाऊस पडतो. त्या तुलनेत प्रत्यक्षात 106 मिलीमीटर इतकाच पाऊस पडलाय. म्हणजेच तो सरासरीच्या 50% कमी आहे. कोकण गोव्यात जून मध्ये 701 मिलीमीटर इतका सरासरी पाऊस पडतो. तिथं यावेळी केवळ 389 मिलीमीटर म्हणजे 55% इतकाच पाऊस झालाय. मध्य महाराष्ट्रात जून मध्ये पडणाऱ्या 158 मिलीमीटर सरासरीच्या तुलनेत केवळ 68 मिलीमीटर इतकाच पाऊस पडला. तो सरासरीच्या केवळ 43% इतका आहे. मराठवाड्याची जून मधली पावसाची सरासरी 135 मिलीमीटर आहे. तिथं त्या तुलनेत 82 मिलीमीटर इतका म्हणजे 61% पाऊस पडलाय. तर विदर्भात जून मधील सरासरी पाऊस 175 मिलीमीटर असतो. त्याच्या 61% इतका पाऊस तिथं पडलाय. जून महिन्यात महाराष्ट्रात पावसाची तूट एकूण 50% इतकी आहे. आता अशी उत्सुकता आहे की ही तूट जुलैमध्ये पाऊस भरून काढणार की तूट आणखीन वाढवणार. खरं तर जुलै महिन्याची सुरुवात सर्वदूर पावसाने झाली. महाराष्ट्राच्या बहुतांश भागात यावर्षी पहिल्यांदाच इतका व्यापक पाऊस झाला. त्यामुळं तुम्ही हा व्हिडिओ पाहत असताना कदाचित बाहेर पाऊस सुरू असेल. या 2-3 दिवसांच्या पावसाने लोकांना दिलासा दिला. विशेष म्हणजे जुलै महिन्याचा पहिला आठवडा चांगल्या पावसाचा असेल असं हवामान विभागाचा अंदाजही सांगतो. पण त्यानंतर संपूर्ण महिना कसा जाणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता असेल. त्यासाठी हवामान विभागाचा जुलै महिन्यातला पावसाचा अंदाज नेमकं काय आहे हे जाणून घ्यावं लागेल. हवामान विभागाकडून मान्सूनच्या काळातल्या म्हणजे जून ते सप्टेंबर या 4 महिन्यांच्या पावसाचा अंदाज जाहीर केला जातो. तसाच पावसाळ्यातील प्रत्येक महिन्याच्या पावसाचा अंदाजही दिला जातो. संपूर्ण हंगामाच्या अंदाजानुसार यावर्षी देशात सरासरीच्या 90% पावसाची शक्यता आहे. याचाच अर्थ यावर्षी देशावर दुष्काळाचं सावट आहे. पण या संपूर्ण 4 महिन्यांच्या अंदाजाप्रमाणेच हवामान विभागाकडून पावसाळ्यातील प्रत्येक महिन्याचा अंदाजही दिला जातो. त्यानुसार हवामान विभागाचा जुलै महिन्याचा अंदाज काय सांगतो ते पाहूया. हवामान विभागाने जुलै महिन्यातील पावसाचा अंदाज दिलाय. त्यात 3 प्रमुख मुद्द्यांचा समावेश आहे. पहिला सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या महिन्यात देशात एकूण किती पाऊस पडेल हा. जुलै महिन्याचा अंदाज सांगतो की देशात सरासरीपेक्षा कमी म्हणजे 94% किंवा त्यापेक्षा कमी पाऊस पडेल. महाराष्ट्रातही विदर्भ वगळता इतर भागात सर्वसाधारणपणे अपुराच पाऊस पडेल.
जुलै महिन्यातील हवामानाच्या अंदाजाचा दुसरा मुद्दा तापमानासंदर्भात आहे. देशाच्या बहुतांश भागात जुलै महिन्यात तापमान सरासरीच्या वर राहील असंही यात नमूद करण्यात आलंय. तिसरा मुद्दा आहे अर्थातच प्रशांत महासागरात एल निनोची स्थिती काय असेल आणि हिंदी महासागरात इंडियन ओशन डायपोल अर्थात IOD कसा असेल याबाबत. हे दोन्ही घटक आपल्या पावसाच्या दृष्टीनं प्रतिकूल राहणार आहेत. एल निनो अधिक तीव्र बनतोय आणि IOD न्यूट्रल असल्यामुळं दिलासा देऊ शकणार नाही. या संदर्भात महत्वाची बाब म्हणजे हवामान विभागानं जुलैमधील पावसाच्या अंदाजाबाबत जाहीर केलेला नकाशा. त्यात विविध प्रदेशात पावसाची स्थिती कशी असेल हे वेगवेगळ्या रंगछटांनी दर्शवण्यात आलंय. त्यातील पिवळा, केशरी, लाल हे रंग सरासरीपेक्षा कमी पावसासाठी आहेत. हिरव्या रंगछटा सरासरी इतक्या पावसासाठी आहेत, तर निळ्या रंगाने जास्त पावसाचे प्रदेश दर्शवण्यात आलेत. ज्या ठिकाणी हे रंग गडद आहेत तिथं अंदाज बरोबर येण्याची शक्यताही जास्त असते. हे समजून घेतल्यावर आता जुलै महिना कसा असेल हे नकाशाच्या आधारे समजून घेऊ. संपूर्ण भारताचा विचार केला तर उत्तरेत काश्मीर, ईशान्य भारतात सिक्कीम, अरुणाचल प्रदेश आणि इतर राज्यांचा काही भाग, पूर्व आणि मध्य भारतात ओरिसा, छत्तीसगड, महाराष्ट्रातील विदर्भ, काहीसा मध्य प्रदेश, तेलंगण, आंध्र प्रदेश, तामिळनाडू या राज्यांमध्ये निळा आणि हिरवा रंग पाहायला मिळतोय. म्हणजे तिथे सरासरी इतक्या किंवा त्यापेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे. देशाच्या इतर भागात मात्र पिवळा, केशरी, लाल रंग दिसतोय, म्हणजेच इतरत्र सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल असं हा अंदाज सांगतो. महाराष्ट्राबद्दल बोलायचं तर विदर्भात गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा, काहीसा चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती आणि मराठवाड्यात नांदेड या जिल्ह्यांमध्ये जून महिन्यात सरासरी इतक्या किंवा त्यापेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे. उर्वरित महाराष्ट्रात मात्र सरासरीपेक्षा कमी पाऊस असेल असं हवामान विभागाचा अंदाज सांगतो. त्याचबरोबर जुलै महिन्यात प्रत्येक आठवड्यानुसार पावसाची स्थिती काय असेल याचा अंदाज देण्यात आलाय. त्यानुसार महाराष्ट्रात 9 जुलैपर्यंत पावसाची स्थिती चांगली असेल. त्यानंतर मात्र त्याचा जोर कमी होण्याचा अंदाज आहे. त्यामुळं जून महिन्यातली पावसाची तूट जुलै महिन्यात भरून निघण्याची शक्यता सध्या तरी कमी वाटते. तूट भरून काढणं राहू द्या, पण जुलैमध्ये सरासरी इतका पाऊस पडला तरी बरं असंच सध्याची स्थिती पाहता म्हणावं लागेल. मान्सूनच्या हंगामात जुलै हा सर्वाधिक पावसाचा महिना. जुलैमध्ये हंगामातला 32% इतका पाऊस पडतो. तर या महिन्यात चांगला पाऊस पडला तर हंगाम चांगला जातो, पण या महिन्यात अपुरा पाऊस पडला तर मात्र पावसाची सरासरी भरून निघण्याची शक्यता कमी असते. म्हणून यावर्षी दुष्काळी स्थितीत दिलासा मिळणार का हे याच महिन्यातल्या पावसावर ठरेल. त्याचबरोबर शेतीच्या दृष्टीनेही जुलै महिन्याचा पाऊस खूपच महत्वाचा ठरतो आणि हा महिना अपुऱ्या पावसाचा असेल तर काय होऊ शकतं याची कल्पना आपण करू शकतो. सध्या तरी जुलै महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता नाही. सुरुवातीला पावसाचा जोर असला तरी पुढे तो कायम राहील याची खात्री देता येत नाही. म्हणून पुढील काही आठवडे फार पाऊस पाण्याची अपेक्षा करता येणार नाही. खरं तर यावर्षी मान्सूनचं म्हणजे मोसमी वाऱ्यांचं केरळात उशिराने आगमन झालं, तरी त्यांनी आतापर्यंत वेळेच्या आधी भारताचा इतर प्रदेश व्यापलाय. सध्या हे वारे राजस्थान आणि कच्छचा काही भाग वगळता संपूर्ण भारतात पोचलेत. मात्र त्यांच्यासोबत अजून तरी पुरेसा पाऊस झालेला नाही. त्यामुळं सध्या उपलब्ध असलेलं पाणी जपून वापरावं लागेल. पुढचे काही आठवडे तरी सर्वसामान्य लोकांसाठी आणि धोरणकर्त्यांसाठी आव्हानाचे असतील हे निश्चित. मित्रांनो, सध्याच्या पावसाच्या स्थितीचं विश्लेषण करणारा हा भवतालचा व्हिडिओ
तो तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही आत्तापर्यंत भवतालचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेचच करा. सध्या इथंच थांबूया. नमस्कार.